पत्नीचं संरक्षण करू शकत नाही, इतरांचं काय करतील? गुन्हेगारी राज्यात वाढतोय असं कोण म्हणतंय? गृहमंत्री नापास झालंय असं सूचना कोण म्हणतंय? त्या सगळ्या सटर फटर गोष्टींवरती उत्तरं द्यायला आम्ही बांधील नाही आहोत. आलं का लक्षात? आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला यांचं राज्य होतं त्यावेळेला यांनी काय उन्माद केला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आम्ही मुंबईतल्या वाकोल्यामध्ये एक घटना घडली ज्या ठिकाणी त्या बाईच्या गुप्तांगामध्ये रॉड घालून तिला मारण्यात आलं. त्यावेळेला विशेष अधिवेशन लावा म्हणून या सटर फटर बाईच्या मुख्यमंत्र्याला आम्ही सांगितलं होतं त्या ठिकाणी. हा शब्द माझा नाही आहे बरं का, नाही तर मला चित्राताई असं म्हणाल्या, हा शब्द माझा नाही. पण मी तुम्हाला सांगते की त्यावेळेला आम्ही विशेष अधिवेशन लावा म्हणून सांगितलं होतं. तर या उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती केसेस केल्या आहेत. त्याच्यामुळे यांना बोलायची नैतिकता नाही आहे हे मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आहे. उशिरा आलेलं आहे, थोडीशी माहिती घ्या की आपल्या येण्याच्या आधी यांनी काय काय त्या ठिकाणी रामराज्य केलं त्याची माहिती घ्या आणि मग येऊन या ठिकाणी बोला. त्यांनी फक्त उठायचं. काही एक राज्यामध्ये मोठ्या ताई आणि दुसऱ्या या सटरफटर, हे सटरफटर नाव मी ठेवलेलं नाही. मला तर नीलमताईंचे आभार मानले पाहिजे, नीलमताईंनी हे नाव सुचवलेलं आहे. आणि मला वाटतं यांना जे आहेत त्यांना फक्त एकच अजेंडा आहे, सकाळी उठलं का उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा राजीनामा मागा, एवढं एकच काम यांचं आहे. सकाळी उठलं की हेच सुरू करायचं, देवेंद्रजींच्या नावाने सुरुवात करायची आणि मग दिवसभर त्यांच्या नावाने बोलत राहायचं. आणि हे करत असताना 2.5 वर्ष आपण सत्तेमध्ये असताना काय केलं याचा त्यांना विसर पडला. अहो, ज्या महिला सुरक्षेच्या आता हे जे घसा सुकेपर्यंत बोंब मारतात ना, त्या महिलांच्या सुरक्षेसाठी ज्या निर्भयाच्या गाड्या होत्या महाराष्ट्र सरकारच्या, या सगळ्यांच्या यांच्या मंत्र्यांनी वापरल्यात. आम्ही त्यांना गाड्यांच्या नंबर सकट दिलं होतं, कुठल्या मंत्र्यांनी कुठली गाडी वापरली, आणि त्याच्यामध्ये या मोठ्या ताईंचा सुद्धा समावेश आहे. आणि त्यामुळे यांनी आम्हाला शहाणपणा शिकवायची गरज नाही. महाराष्ट्रासाठी जे चांगलं आहे, आज विकासाकडे घोडदौड चाललेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी त्याचा काय आपण त्याला म्हणतो, पोटशूळ म्हणतो, त्या अनुषंगातून अशा काही गोष्टी झाल्यावरती उठलं की आपलं एकच काम, एकच दळण दळायचं, ते म्हणजे देवेंद्रजी राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या, सरकार निष्क्रिय आहे. 2.5 वर्ष तुम्ही काय दिवे लावले हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय. आणि मला परत सांगायचंय, हे तुमच्यासारखं, या दोघींना सांगायचंय मला, हे तुमच्यासारखं फेसबुकवरचं सरकार नाही आहे. हे लोकांच्या फेसवर स्माईल आणणारं सरकार आहे. आज सरकार गाव गाड्यांवरती वस्त्यांवरती जाऊन लोकांपर्यंत पोहोचतंय. शासन माझ्या दारीसारखे उपक्रम आलेत की शासनाच्या योजना गोरगरिबांपर्यंत गेल्या पाहिजे. विकसित भारत यात्रेचा रथ आज गावागावा खेड्याखेड्यात जातोय की केंद्राच्या योजना त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजे. आणि त्यामुळे जे बेस्ट आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतो. असल्या टीकेला आम्ही बघतही नाही आणि आम्ही उत्तरही देत नाही. त्याला धरून ते म्हणताय मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.